पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या असणाऱ्या निवडणुका संपलेल्या आहेत. तिसऱ्याला असणारा सुरुवात होत आहे. जे काही लिहितात आहेत त्या सगळ्यांनी असणारा वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवलंय. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. एवढंच पडणार आहे की 4 जानेवारीला काउंटिंग ज्यावेळेस होईल, सॉरी 4 जूनला काउंटिंग होईल, त्या दिवशी आम्हाला असणारा प्रसिद्धी द्यावी एवढीच फक्त माझी पहिली आहे या ठिकाणी. तुम्ही इथेनॉलचा विषय बोलताना म्हटला कांदा विदेश उडवण्याच्या प्रश्न प्रमाणे सरकारवर टीका होते. गुजरातच्या कांद्याला परमिशन दिली पण राज्यातला जो कांदा आहे तो तसंच करून टाकला. त्यामुळे नाराजी प्रचंड प्रमाणात. आम्ही भाषणामध्ये असणारा आणि त्याच्यामध्ये असणारं हे म्हणतोय की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही आहे, तर ते गुजरातचे पंतप्रधान. त्याच्यामुळे या ह्याच्यातून लोकांनी असणारा धडा घ्यावा. मी असं म्हणेन की वेस्ट बेंगॉलच्या असेंब्लीच्या इलेक्शन ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस सुद्धा ही चर्चा सुरुवात झाली होती आणि त्यावेळेसही हा चार्ज त्या ठिकाणी आला होता की नरेंद्र मोदी हे असणारं देशाकडे बघण्यापेक्षा गुजरातकडे अधिक लक्ष देतात, अशी चर्चा त्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात चालली. ती आता देशभर वाढेल असं मला वाटतं. सर, अजून काही दिवस इलेक्शन राहिलेले आहेत आणि 7 जागा अजून डिक्लेअर झाल्या नाही महायुतीच्या. कुठे अलबेल आहे महायुतीमध्ये असं वाटतं? मी आपल्याला अगोदर सांगत होतो त्यावेळेस आपण विश्वास ठेवत नव्हता, मलाच ठोकत बसला होता. मी असणारा त्यांच्या जागेतली भांडणं अजून चाललेली आहे. अलबेल आहे महायुतीचं काय वाटतं सर? बीजेपीचं दबाव तंत्र आहे महायुतीवर पूर्ण. महायुतीमध्ये सुद्धा तेच चाललेलं आहे आणि काँग्रेसवाल्यांनी सुद्धा MBA मध्ये माघार घेतली म्हणून असताना मिटले असं आपल्याला दिसतंय. म्हणून मी आपल्याला म्हणालो की त्या दोघांचं भांडण आहे. सेनेचं काम बीजेपी करत नाही, सॉरी काँग्रेस करत नाही आणि काँग्रेसचं काम शिवसेना करत नाही अशी परिस्थिती. आणि असणारा ते मध्यंतरी असणारा एक भूमिका अशी घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचं एका बाजूला शिवसेना दुसऱ्या बाजूला NCP यांनी सँडविच केलेलं आहे. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही असणारं आवाहन करतोय की सप्टेंबरमध्ये विधानसभा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते. तेव्हा नाराजी जी आहे ती आपण काढा, पण वंचितला मदत करा असं आम्ही आवाहन करतो. राहिलं बीजेपीच्या आघाडीमधलं तर ते शेवटपर्यंत मिटेल असं मला वाटत नाहीये. 400+ हा फिगर असताना सगळेजण दबत होते, पण जे नवीन सर्वे आलेले आहेत त्या नव्या सर्वे रिपोर्टमध्ये बीजेपी 170च्या वरती जात नाहीये की जे मी अगोदरपासून सांगत आलो होतो. आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्याला जेवढ्या जागा जास्ती मिळून घेता येतील तेवढ्या घ्यायचं धोरण ठेवलेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर 6 दिवसातून कांदा आयात केला जातो आणि त्याच्यामध्ये काय आहे? मी अजून त्याचा अभ्यास केला नाही, त्याच्यावर मला कॉमेंट करता सर, एक महत्त्वाचं तुम्ही विधानसभेमध्ये आम्ही आणि काँग्रेस एकच येऊ शकतो. विधानसभेमध्ये काही चर्चा झाली आधी का काही आश्वासनं तुम्ही केली आहेत का? बाकी स्ट्रॅटेजी ठरली होती आधी की या 6 मतदारसंघामध्ये लोकसभेला काँग्रेसला मदत केली जाईल किंवा त्या पार्टीला संदर्भात मी बोललो होतो. विधानसभेला मात्र एक वेगळं चित्र मी असं विधानसभेमधलं मांडतोय. फर्स्ट 2 फेज झाल्या, 3री फेज चालू झाली आहे, 4थी फेज चालू होईल, 5वी चालू होईल.
काँग्रेस अक्षरशः काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते ची भेट होत असते त्यावेळेस ते व्यथित आहेत असं स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसते आणि त्यांच्या लिडरशिप स्टेट लिडरशिपवरती ते नाराज आहेत अशा रीतीने वक्तव्य खाजगीमध्ये ते करतात आणि म्हणून असताना आम्ही त्यांना असं म्हणतोय की विधानसभेमध्ये आपण एकत्र बसून लढता येईल तेव्हा आतापासूनच वंचित बरोबर आपण जुळायला सुरुवात करा अशी आम्ही त्यांना ऑफर दिली. सर, महाविकास आघाडीमध्ये सर महाविकास आघाडीचा जर घटक असेल काँग्रेस विधानसभेच्या वेळी तेव्हा मग तुमचं गणित का असेल? ते म्हणून म्हटलं ना आता काही ते राहील असं मला दिसत नाहीये. ज्या पद्धतीने असणारा वक्तव्य शिवसेनेकडून आणि काँग्रेस दोघांकडून झालेला आहे लोकसभेच्या तोंडावरती आपण वेगळी भूमिका घ्यावी आणि ती आपल्याला देशभर अडचणीत होईल त्याच्यामुळे ते कॅरी ऑन करतात पण विधानसभेमध्ये वेगळं होतील असं माझं म्हणणं आहे. तुम्ही असं म्हणता का लोकसभेनंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल? तिघही वेगवेगळे लढतील एवढं मी आपल्याला सांगतो. सर दुसरीकडे जर तुम्ही शिवसेनेसोबत पुन्हा पॅचअप करणार का तुम्ही? पॉलिटिकली माझ्या अंदाजानं जे आहे ते आता आपल्याला काही सांगता येत नाही रूल आउटही करता येत. आम्ही आता असताना फक्त जे काँग्रेसचे जिल्हा स्तरावरचे जे नेते आहेत आणि ते भेटतात आहेत आणि ते जे म्हणतात ते त्यांना आम्ही असताना हे सांगतोय की विधानसभेमध्ये आपण एकत्र येऊन लढू शकतो. सर जी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे तीच परिस्थिती महायुतीत पाहायला मिळते. जागा वाटपांचं सूत्र आता फॉर्म भरणं चालू झालेलं आहे तरी नाशिकचा तिढा सुटत नाही. 7 जागांचा तिढा सुटला नाही. 7 जागांचा तिढा सुटत नाही म्हणजे काय सांगाल महायुतीत? पूर्वी कसं होतं की 400+ त्याच्यामुळे सगळे दबून होते. आता जसे नवीन सर्वे आलेले आहेत त्या नव्या सर्वेप्रमाणे बीजेपी कुठल्याही परिस्थितीमध्ये 200 पार करत नाही अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे त्या इंग्रजी फेस प्रमाणे पाऊंड ऑफ फ्लेश हे आपल्याला मिळालं पाहिजे या हेतूने एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार NCP हे त्यांच्याकडे सीट्स मागतात आहेत आणि शिवसेना बीजेपी अशी बघतंय की त्यांच्याकडून त्या सीट्स आम्ही काढून घेणार. अशा वादामध्ये त्यांची चर्चा अडकली अशी परिस्थिती आहे. सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि म्हटलं की सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेते कांद्याच्या बाबतीत नुकताच निर्णय घेतला आहे. 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. 6 देशांमध्ये कांदा जाणार आहे. 2 दिवस झाला त्यांना प्रचंड टीका होती केवळ गुजरातला त्यांना परमिशन दिली मात्र नुकताच त्यांना आता निर्णय घेतला आहे 99,150 मेट्रिक टन कांद्याला निर्यातीस परवानगी दिली. माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही एका राज्याच्या व्यापाराला दिली याचाच अर्थ त्यांनी फॉरवर्ड ट्रेडिंग करून मोकळे झाले आणि ते फॉरवर्ड ट्रेडिंग करून मोकळं झाल्यानंतर तुम्ही उरलेल्या देशाला म्हणणार देणार असाल तर तुम्ही शिल्लक काहीच ठेवलेलं नाहीये. हा फक्त फसवण्याचा प्रकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मुंबईमध्ये तुम्ही जागा लढवता असं म्हणताय कोणत्या जागेवर इच्छुक आहे? वंचित आघाडी कोणती जागा लढवणार मुंबईमध्ये? 2 दिवस थांबा मी सगळीच लिस्ट जाहीर करतो. मी आता मोकळा झालोय त्याच्यामुळे जाहीर करतो. काँग्रेसचे नेते नसीम खान नाराज आहेत. त्यांनी आता स्टेटमेंट दिलं की अल्पसंख्याकमध्ये कोणालाही काँग्रेसने तिकीट दिले त्याचा फायदा कुठेतरी होईल वंचित आघाडी. त्याने राजस्थानमध्ये दिला नाहीये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे राजस्थानमध्ये दिलेलं नाही, उत्तर प्रदेशमध्ये दिलेलं नाही, महाराष्ट्रामध्ये दिलेलं नाही. कर्नाटकाची लिस्ट अजून मी त्या ठिकाणी पाहिलेली नाही त्याच्यावर बोलू शकतो. मुसलमानांमध्ये काँग्रेसच्या ह्या रवैयाबद्दल नाराजी आलेली आहे. हे भाग आहे ते ह्याच्याबरोबर पण त्याच्याच बरोबर मुस्लिम समाजाचा जो टार्गेट आहे
तो BJP न येणं हा एक टार्गेट आहे. त्याच्यामुळे मुस्लिम समुदायाचं जे काही मी आता जे बघतोय 2 फेजेस मधल्या याच्यामध्ये जो कोणी हरवू शकेल त्याच्याबरोबर ॲटलिस्ट 50% चाललाय अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 50%नी ट्रेडिशनल काँग्रेस सोडली अशी परिस्थिती आहे. सर महाविकास हाच विषय जो आहे ना तो काँग्रेसमध्ये देखील बघायला मिळतोय. नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकचा राजीनामा दिला. एकीकडे पोषक वातावरण असताना वर्षा गायकवाडांच्या मतदारसंघात आता ते वेगळ्या भूमिकेमध्ये तर उमेदवारी करण्याची निश्चित केली जाते. तुमचा काही संपर्क होतोय का किंवा ते समाजवादी पार्टी किंवा वंचित या 2 पक्षाकडनं तर ते उमेदवारी लढू शकतात अशी चर्चा आहे? नाही, मला नसीब इलेक्शन लढेल असं मला वाटत नाही. लोकसभा लढेल असं मला वाटत नाही. का त्यांची पूर्ण तयारी असेंब्लीची होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती स्टार प्रचारकचा काँग्रेसचा ते राजीनामा देत आहेत आणि काँग्रेसमधून बाहेर पडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. बरेच काँग्रेसमधले आहेत लोक जे बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत, पण ते उंबरठा ओलांडतील का आम्हाला जरा डाऊटफुल. जसं तुम्ही महाविकास आघाडीबद्दल सांगितलेलं आहे की लोकसभेनंतर महाविकास आघाडी राहणार नाही, तसं महायुतीचं काही भाषित आहे का? ज्या प्रकारे तुम्ही सांगताय लोकसभेत जागा कमी येणार आहे. कसं आहे की मी जर मोदी निवडूनच आले नाही, त्यांचं सरकार निवडून आलं नाही असं मला म्हणायचं. तर आता जे बांधून ठेवलेलं आहे इन्क्वायरीच्या नावाखाली ती बंदिस्त संपते. त्याच्यामुळे ती बंदिस्त संपल्यामुळे प्रत्येक जण आपापलं अस्तित्व दाखवायला सुरुवात करेल आणि तिथेही कदाचित BJP सेंट्रलमध्ये गव्हर्नमेंट फॉर्म झालं नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे वेगळे निवडणुका लढतील. सर उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलेलं आहे. धम्मभगिनी म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट कराल का? राजकारणामधलं असलं काहीच नसतं, पार्टी म्हणून नसतं. सर हिंदी में सवाल है. दो फेज के झाला आहे अकोल्यामधून. आता काळामधल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या सभा पाहायला मिळणार आहेत का? हो, मी आता माझ्या 1 तारखेपासून माझा दौराच कोल्हापूर सगळ्या मतदारसंघात. सर सांगलीमध्ये विशाल पाटील यांना आपण पाठिंबा देणार अशी चर्चा होती. जे अजून सांगलीच्या युनिटने आम्हाला अजून तसं काही इंडिकेशन कळवलेलं नाही. त्यांनी इंडिकेशन आम्हाला केलं, आम्ही त्यांच्याबरोबर बसून फायनल निर्णय घेऊ. समान नागरिक कायदा लागू करण्यासंदर्भामध्ये पुन्हा एकदा अमित शहांना पुनरुच्चार केले. बहुजन आघाडीचा संदर्भात काय? BJPने तो करूनच दाखवावा असं माझं म्हणणं आहे. आणि ते त्यांच्याच पायावरती गोंडा मारून घेतील असं मला वाटत नाही. समान नागरिक कायदा आला तर तो पार्लमेंटचा कायदा आहे आणि संविधानाने प्रत्येक याला धर्माला प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यांच्या पर्सनल लॉला प्रोटेक्शन दिलेलं आहे. अट एवढीच आहे की तुमचे पर्सनल लॉ आणि कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स याच्यामधला टकराव जो आहे तो टकराव तुम्ही अवॉइड केला पाहिजे किंवा त्या पद्धतीने तुम्ही मोल्ड केला पाहिजे अशी परिस्थिती आहे. तेव्हा कॉमन सिव्हिल कोड हा ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख, बुद्धिस्ट आणि हिंदू या ह्याच्यापैकी जे ऐच्छिक म्हणतील की आम्हाला लागून घ्यायचं आहे त्यांनाच तो लागू होईल. ज्यांनी असं म्हटलं की नाही आम्ही आमच्याच ह्याच्यामध्ये राहू त्यांना तुम्ही फोर्स करू शकणार नाही. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की कॉमन सिव्हिल कोड हा जर अंमलबजावणी झाली तर लॉस हा बिगेस्ट लॉस तर RSSचा आहे. त्याच्यामुळे माझं चॅलेंज आहे की त्यांनी असं करूनच दाखवा.
तर दुसरं प्रश्न आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये हे दोन्ही बीजेपी आणि शिवसेनेमध्ये खालच्या पातळीवर एकमेकावर टीका केली जाते, कशा बघतात? मुंबईत असताना टीका होतो ती खालच्या पातळीवरती टीका होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही असं लोकांना आम्ही म्हणतोय की काका जोशी आम्ही असं उभे केलेले आहेत. शिक्षक पेशामधले आहेत, त्यांचं स्वतःच असणारं एक फार चांगलं आंदोलन तिथे असणारं करतात. पटशाही भिक्षुकशाही गावागावातून निर्माण करण्याचं त्यांचं असणारं कार्य गेली 10 वर्ष ते कार्य करतात. किंवा लोकांनी विधायक कार्य करणाऱ्या काका जोशी यांना स्वीकारावं असं मी तिथं आवाहन करतो.